पहिल्यांदा मी या ठिकाणी आदरणीय शरद देशमुखजी यांना भावपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांच्या वतीनं श्रद्धांजली अर्पित करतो. त्यांच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी, सांत्वन करण्यासाठी या ठिकाणी मी आलो. विधान परिषदेच्या सभागृहामध्ये सुद्धा हा प्रश्न चर्चेला आला. निश्चितच जी हत्या झालेली आहे ही मानवतेला काळिमा पासणारी हत्या आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि राजकारणाचं गुन्हेगारीकरण किती झपाट्यानं व्हायला लागलेलं आहे त्याचं हे मूर्तिमंत खऱ्या अर्थानं उदाहरण आहे. आणि मला वाटतं की अशा या क्रूरतेनं वागणाऱ्या आरोपींना यांना न्यायालय त्या ठिकाणी त्याच्यासमोर होणारा निर्णय, मग शिक्षा याची वाट सरकारनं बघू नये. कारण अशा लोकांचा एन्काउंटरच करायला पाहिजे ही माझी स्पष्ट भूमिका आहे. या प्रकरणामध्ये पाहिले तर या ठिकाणी एसपी देखील बदलण्यात आलेले आहे. आता संपूर्ण सीआयडी तपास करणार आहे. सीआयडीच्या पदार्थ पाहिले तर आता एसआयटी देखील नेमण्यात आलेली आहे. तर या एसआयटी प्रकरणामध्ये पाहिले तर आपल्याच काही आपण सत्तेमध्ये आहात, हे सत्तेतले काही आमदारांनी त्याच्यावर काही दाखवलेले आहे. नाही, एक आहे की तपास यंत्रणेला आपण सगळ्यांनी सहकार्य करावं. महाराष्ट्रातलं पोलीस दल हे खऱ्या अर्थानं भक्कम आहे. तपासाच्या दृष्टिकोनातून जर पोलीस दलाचा जर लौकिक बघितला तर त्यांना जर आपण मोकळीक दिली तर ते मूळ तळापर्यंत किती कुणाचे हात लांब असले तरी ते शोधून काढल्याशिवाय, खणून काढल्याशिवाय राहत नाहीत. हा आपल्या पोलीस दलाचा इतिहास आहे. परंतु मला वाटतं की या सगळ्या प्रकरणामध्ये मास्टर माइंडपर्यंत जाणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे. आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या जवळचे, नात्यागोत्यातले लोक, कुटुंबातले लोक यांना सुद्धा ताब्यात घेणं आता अत्यंत गरजेचं आहे. त्याशिवाय निश्चितपणानं हे पाणी कुठंपर्यंत मुरतया आणि कुठंपर्यंत वाहतया हे निश्चितपणानं समजणार नाही. आणि जे फाळकूट दादा आहेत, कारण हे 8-10 लोकांचं कृत्य नाही आहे, यांचं धाडस एवढं होतं याचा अर्थ हे सराईत दादा आहेत. आणि हे सराईत दादा सगळे हुडकून काढावे लागतील. पोलीस लिस्टवरती प्रत्येक पोलीस स्टेशनला आपल्या हद्दीमध्ये कोण कोण फाळकूट दादा आणि सराईत दादा याची लिस्ट आहे. या सगळ्यांच्या भविष्यकाळामध्ये मुसक्या आवळाव्या लागतील. नाहीतर भविष्यामध्ये हेच दादा कालांतरानं सुटून आले की हातामध्ये सोन्याची कडी घालून, गळ्यामध्ये सोन्याचा माळा घालून आणि केस 2 किलोमीटर वाढवून जनतेच्या समोर नाचत असतात, अशा दादांना या महाराष्ट्रामध्ये थारा नाही. आणि म्हणून मला एक अपेक्षा आहे आपल्या माध्यमातून की देवाच्या काठीला आवाज नसतो, तसं या राज्याच्या योगायोगानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे, यांच्याही देवाच्या काठीला आवाज नाही परंतु न्याय आहे असं जनतेला वाटलं पाहिजे. अशा दृष्टिकोनातून याचा तपास व्हावा ही माझी अपेक्षा आहे. 2 कोटीच्या प्रकरणामध्ये वाल्मिकांना काळे यांना ताब्यात घेतलेला आहे. त्यांची चौकशी चालू आहे. मात्र या संदर्भामध्ये जे मंत्री धनंजय मुंडे यांचा देखील राजीनामा मागणे सत्तेधाऱ्यातले आमदार मागत आहेत. कसं पाहता? नाही, मला वाटतं की कार्यकर्ता एकदा जाळ्यात आल्यानंतर या सगळ्या प्रकरणाच्या अनुषंगानं तपास होत असताना त्यांनी दिवसभरामध्ये किंवा त्या सगळ्या घटना घडल्यानंतरच्या काळामध्ये कुणाकुणाशी संपर्क केला याची शहानिशा तपास यंत्रणेने करावी. आणि जे दोषी असतील मग ते कोणी असू त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे ही आमची मागणी आहे. त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते त्यांची, धनंजय मुंडे राजीनामा द्यावा. नाही, मी काय म्हटलं की तपास यंत्रणेचा जोपर्यंत तपास पूर्ण होत नाही आणि चित्र स्पष्ट होत नाही तोपर्यंत कोण काय मागत आहे हे महत्त्वाचं नाही. ह्याच्यामध्ये मुख्य दुवा कोण आहे याचा शोध लागणं अत्यंत गरजेचं आहे. दादा, या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी या गावकऱ्यांना आंदोलन देखील केलेलं आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी आता जन आंदोलन उभं राहत आहे. कुठंतरी हे सगळं दुर्दैवी गोष्ट वाटत नाही का आपल्याला? कारण संपूर्ण महाराष्ट्र खऱ्या अर्थानं हादरलेला आहे. महाराष्ट्रातल्या जनतेचं मन, ज्यांच्या संवेदना जाग्या आहेत अशांचं सगळ्यांचं मन सुन्न झालेलं आहे. कारण दिवसा ढवळ्या
8-10 लोक येतात आणि गाडीतून एखाद्या समाजसेवकाला ओढून घेऊन जातात आणि तासा 2 तासानं घरी पाठवतो म्हणता म्हणता त्याचं प्रेतच घरी पाठवलं जातं. म्हणजे ही घटना अत्यंत क्रूरतेच्या पलीकडची आहे आणि म्हणून मला वाटतं की माझ्यासारख्या सुद्धा चळवळीतल्या कार्यकर्त्याला याचा प्रचंड संताप येत आहे. अशा लोकांना खऱ्या अर्थानं या देशातली न्यायव्यवस्था काय असेल काय म्हणेल याची पर्वा न करता चौकात आणून खऱ्या अर्थाने यांना गोळ्या घालून मारलं पाहिजे, अशा पद्धतीचं हे कृत्य आहे. परंतु त्यांना कुटुंबांना न्यायासाठी अशी आंदोलन करण्याची वेळ येते, हे दुर्दैव वाटत नाही. या कुटुंबाच्या पाठीमागं संपूर्ण महाराष्ट्र आहे. 18 पगड जाती, सगळा समाज, ज्यांच्या मी मगाशी म्हटलं संवेदना जागा आहेत, ते सगळे लोक खऱ्या अर्थानं आज या महाराष्ट्रातले या कुटुंबाच्या पाठीमागं उभा राहिलेले आहेत. आणि म्हणून निश्चितपणानं सरकार जो तपास सुरू करत आहे त्या तपास यंत्रणेवरती सुद्धा आपण विश्वास ठेवून निश्चितपणानं तपास यंत्रणेलाही सहकार्य करणं तितकंच गरजेचं आहे. पण मी आपल्या माध्यमातून एक सांगतो की कोणताही आरोपी निश्चितपणानं सुटला जाणार नाही. आम्ही निश्चितपणानं सगळे आमदार असू खासदार असू ज्यांच्या संवेदना जागा आहेत ते सगळे आम्ही या कुटुंबाबरोबर आहोत आणि सरकारला न्याय देण्यासाठी आम्ही जे लागल ते आम्ही करू आणि प्रयत्न करायला सरकारलाही भाग पडू.